परंपरा आणि मारुती महाराज भक्त परिवार या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो। आज 20व्याचा दिवस वाटतोय मला। आम्हाला म्हणत असतात महाराज तुमची सेवा घ्यायची आहे, काही ठिकाणी म्हणतात, काही ठिकाणी म्हणतात तुमचं कीर्तन घ्यायचंय, काही ठिकाणी म्हणतात तुम्हाला सुपारी द्यायची आहे, आणि काही ठिकाणी म्हणतात तुमचा दिवस घालायचा आहे, तो आजचा 20व्याचा दिवस म्हणावा लागेल। समाधान वाटतं महाराज इथं आल्यानंतर। त्याचं कारण आहे ही भूमी मारुती महाराजांनी कैक वर्ष पंढरीची वारी करत असताना 20वा घेऊन वारी केलेली आहे। आणि कसं आहे माणसाला आता जीवनात सगळंच आहे हो बाबा, सगळंच आहे माणसाला। मुबलक पैसा आहे, गाडी आहेत, घोडे आहेत, सगळं आहे मुबलक। एक गोष्ट फक्त नाही, कोणती? 20वा। फक्त 20वा नाही, बाकी सगळं सगळं आहे महाराज, सगळं आहे। बघा ना, घड्याळीकडे बघू बघू माणूस पळू लागला। कीर्तनकार असला तरी कुठं 5 मिनिट सुद्धा उभारत नाही का पुढचं गाठायचंय। सांगण्याचा उद्देश असा आहे माझा, 20वा कुठेही नाही, पण एक आहे विश्रांतीचं स्थान, ते म्हणजे संत चरण आहे। तुकाराम महाराज म्हणतात, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। विश्रांतीचं स्थान म्हणजे एकमेव स्थान संत साधू संतांचे चरण कमल। या ठिकाणी मारुती बाबांचे चरण कमल साक्षात आहेत। हे आपल्याला 20व्याचं स्थान आहे, म्हणून आपण याला 20वा मंदिर म्हणतो। बाबांनी 20वा त्यांच्या असणाऱ्या शरीराच्या श्रांततेसाठी केला, आणि आपण इथं येऊन मनाच्या श्रांततेसाठी इथं विश्रांती करतो। मनाला असणारी झालेली तगमग इथं येऊन विसावली जाते, कारण आपण संसार करत श्रांत झालेलो आहोत, आणि यांचा जन्मच झालेला या संसार श्रांताला विश्रांती प्राप्त करून देण्यासाठी। नामदेव महाराज म्हणतात, संसारी असक्त माया मोहे रत, तापत्रयी संतप्त झाले जीव, ऐसिया पतितांचा करावया उद्धार, या लागी अवतार तुम्हा जगी। यांचा जगामध्ये अवतार झालाच ते आम्हाला तुम्हाला शांत जीवाला विश्रांती देण्यासाठी। महाराजांनी हे निमित्त म्हणून विश्रांतीचं स्थान मिळवलं असेल, परंतु महाराजांनी पुढचा असणारा विचार केला असेल, या भरधाव हायवेवरून जाणाऱ्या एकाही व्यक्तीला 1 सेकंदाची ही विश्रांती नाही, पण माझ्या चरणाजवळ आलेल्याला हे विश्रांती स्थान प्राप्त व्हावं, म्हणून 20वा मंदिर। म्हणून या ठिकाणी बाबांनी थांबलेले असावेत, आपल्याला दाखवतायत बाबा सगळे संसारामध्ये असं पळतात, परंतु मी जसा बसलोय तसं तुमचं मन या परमार्थाच्या ठिकाणी स्थिर करा, तुम्हाला विश्रांती प्राप्त होईल। हेच आपण या ठिकाणी येऊन शिकण्याची गरज आहे। आजची सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करण्यासाठी आपले मोठे बाबा महेश महाराज या सर्वांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने तुमच्या पुढे उभा आहे। तुम्हाला एक सर्वांना कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर खुशखबर सांगतो। खुशखबर काय? खुशखबर, महेश महाराज ज्या आजारामुळे